हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 35. विद्यार्थी मित्रांनो, आपण डिफरन्शिएशनमधलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमधलं लेक्चर नंबर 35ला सुरुवात केलेली आहे. थोडंसं ऑड प्रॉब्लेम आहे. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर शो दॅट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x डी वाय बाय डी एक्स प्लस 4x स्क्वेअर प्लस 3 इंटू वाय बरोबर 0. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि त्या डबल डेरिव्हेटिव्हची येणारी किंमत एवढा शोधॅट करायचा आहे. तो शोधॅट करताना आपण काय करतो, सरळ सरळ उत्तर घेतो. कधी कधी सरळ सरळ उत्तर येत नाही, अशा वेळेस आपल्याला वेगळा विचार करायचा असतो. वेगळा विचार कसा करायचा पहा. लॉग वाय जसंच्या तसं असेल, लॉग साइन एक्स जसंच्या तसं असेल, आपल्या तिन्हीच्या तिन्ही टर्ममध्ये आपल्या लॉगमध्ये कन्वर्ट करायचा. हा पण लॉग, हा पण लॉग, हा पण लॉग. तसं नाहीच राहा, मला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. डायरेक्ट डिफरन्शिएट केल्यावर असा डेरिव्हेटिव्ह येत नाही. अशा गणितामध्ये थोडी वेगळी ॲडजस्टमेंट असते. काय वेगळी ॲडजस्टमेंट आहे पहा. लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स मस्ट बी इक्वल टू एक्स. म्हणजे लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स जर लिहिलं, त्याची किंमत तुमची एक्स असते. तुमचा जसा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरला मी असं लिहू शकतो, लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. काय लिहू शकतो मी, लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. पहा मित्रांनो, लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स जर घेतला तर याची व्हॅल्यू एक्स येते बाय युजिंग द डेफिनेशन ऑफ लॉगरिथम और रूल ऑफ लॉगरिथम. तसं माझा जो एक्स स्क्वेअर आहे, त्या एक्स स्क्वेअरच्या जागी मी काय लिहिलेलं आहे पहा. माझी जी एक्स स्क्वेअरची किंमत आलेली आहे, त्या एक्स स्क्वेअरच्या जागी मी लॉग ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर लिहिलं. दोन्ही क्वांटिटी सेम आहे, फक्त दोघांचे चेहरे चेंज केलेले आहे. या ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला. आता लॉग ए मायनस लॉग बी मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ ए बी. लॉग ए मायनस लॉग बी मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ ए बी. या ठिकाणी काय झालं पहा, लॉग वाय इज इक्वल टू लॉग साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. साइन एक्स अपॉन काय आलं, ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. ही टर्म डेव्हलप झाली. आता दोन्हीकडचा लॉग लॉग गेट कॅन्सल बाय प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी, लॉगरिथमची प्रॉपर्टी. लॉगरिथमची प्रॉपर्टी काय म्हणते तुम्हाला, लॉग ए बी जर असेल तर त्या लॉग ए इज इक्वल टू लॉग बीला आपण ए इज इक्वल टू बी लिहू शकतोच. म्हणजेच आपण या ठिकाणी वाय इज इक्वल टू साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर असं रिप्रेझेंट करू शकतो. आपण जर प्लेन डेरिव्हेटिव्ह काढला असता तर उत्तर आलं नसतं. अजून दिल्ली बरंच दूर आहे आपल्याला. आता आपल्याला यू बाय लिहिणं अवघड जातो. ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू साइन एक्स. हे तुमचं इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन 1 पासून आपल्याला 2 डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. पहा, हे समजलं तरच गणित येणार नाही. तुमचा सर आम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करतो, प्रॉब्लेम शक्य होणार नाही. आता तुम्ही या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता. कसा काढता पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलं डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ साइन एक्स. बाय युजिंग द प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आला तुमचा, कॉस. काय आलं पहा, ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू 2x. आता तुमच्या मनाला प्रश्न पडला असेल 2x कुठून आला, तर हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल तुमचा 2x. वाय ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू 2x बरोबर तुमचा साईनचा डेरिव्हेटिव्ह कोणाला तुमचा, कॉस एक्स. आता शांततेने दिलेला प्रॉब्लेम पहा. या टर्ममधून ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर कॉमन काढलं. इथं राहिलं डी वाय बाय डी एक्स प्लस 2xy इज इक्वल टू कॉस एक्स. इक्वेशन नंबर 2. ही स्टेप आपल्यासाठी एकदम महत्त्वाची असणार आहे. ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 2xy बरोबर कॉस एक्स. आता आपल्याला या टर्मचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा, कारण की 2 डेरिव्हेटिव्ह सांगितलेले. मग सर काय म्हणतात पहा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काही मुलं काय करतात, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी UVWचा रूल अप्लाय करतात. तो रूल या ठिकाणी फेल ठरतो. मग आपण काय करायचं पहा, डेरिव्हेटिव्ह तर काढायचा, डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 2xy
इज इक्वल टू कॉस एक्स. आता आपल्याला यू व्ही डब्ल्यू ने प्रॉडक्ट टूल लावायचा, पण कसा प्रॉडक्ट टूल लावायचा, हा यू आणि पूर्ण फंक्शन तुमचं व्ही असेल. या वेगळा जो पेन आहे त्या पेनाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि आता मी कसा कसा फॉर्म्युला लावतो ते तुम्हाला ऑब्झर्व करत जायचं. पहिली टर्म यू, दुसरी टर्म व्ही. मग पहा एक एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, फर्स्ट फंक्शन म्हणजे ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन इथं आलं dy बाय dx प्लस 2 टाइम्स xy. सेकंड फंक्शन ॲज इट इज dy बाय dx प्लस 2xy, ब्रॅकेट टाका, गणित जाई ना, ब्रॅकेट टाका, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. पहा सरळ सरळ प्रोडक्ट टूल अप्लाय केला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह माझा मायनस साइन एक्स आला. आता पहा मित्रांनो, इथं थोड्या स्टेप वाढणार आहे, लक्ष द्या, एका स्ट्रोकमध्ये कळणार आहे गणित. ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर इथं येईल तुमचा डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स प्लस 2 टाइम्स डी डी एक्स ऑफ एक्स वाय. सरांनी प्रॉडक्ट टूल कसा टाकला तो अप्लाय करा. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, इथं डी डी एक्स ऑफ एक्स वाय, इथं आलेलं आहे माझं याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इंटू 2x इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 2xy इज इक्वल टू मायनस साइन एक्स. हा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह असेल. झालं. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून आपल्या टर्म लक्षात ठेवायच्या. पहा ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, इथं आलं माझं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह पार्ट हे तुमचा पार्ट, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. इथं आलेलं आहे तुमचं मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. 2x ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट डी वाय बाय डी एक्स प्लस 2xy इज इक्वल टू मायनस साइन एक्स, इज इक्वल टू काय आलं तुमचा मायनस साइन एक्स. आता आपल्याला काय करायचं, ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअरनं आपण याला डिवाइड करू शकतो, डायरेक्ट डिवाइड करून टाकतो. आत्ताच पहा, डिवायडेड बाय ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. दोन्ही टर्मला याला डायरेक्ट डिवाइड करतो मी या टर्मनं. पहा इथे एक टर्म आली, इथे एक टर्म आली, येणारं उत्तर काय येईल पहा तुमचं, इथे येईल तुमचं उत्तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2x डी वाय बाय डी एक्स प्लस 2y. यानं डिवाइड केलं म्हणजे पूर्ण टर्म कॅन्सल झाली. इथं काय झालं पहा तुमचं, प्लस इथं आलं 2x इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 4x स्क्वेअर वाय मायनस साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. मित्रांनो, डिवायडेड बाय ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर, हा आणि हा कॅन्सल, हा आणि हा कॅन्सल. अरे दाखवतो पहा, हे एकमेकाला कॅन्सल झाले, इथं हा एकमेकाला कॅन्सल झाला, हा अपॉनमध्ये आला, म्हणजे माझा जो शिल्लक काय राहिलं पहा, हे डी स्क्वेअर वाय, हे 2 टाइम्स, हे 2y, इथं 2x डी वाय बाय डी एक्स, इथं 4x स्क्वेअर वाय साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. प्रूफमध्ये कुठं साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर नाही, म्हणजे साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्सला आपण y म्हणतो. फॉर्म इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून काय आलं पहा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस हे 4x 2x डी वाय बाय डी एक्स 2x डी वाय बाय डी एक्स, हे झाले 4x डी वाय बाय डी एक्स प्लस या ठिकाणी आलं 4x स्क्वेअर वाय. कोणाला तुमचं 4x स्क्वेअर वाय, हे 2y जसेच्या तसे, आणि हा आला तुमचा मायनस वाय. तुमचा मायनस वाय कसा आला, हा आला तुमचा इक्वेशन नंबर 1 वरून. इतकं सिम्पल प्रॉब्लेम असते, कॉम्प्लिकेटेडमध्ये केलं तर प्रॉब्लेम येतो. काय येतो पहा, इथं आलेलं आहे माझ्या ग्रंथामध्ये डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर 4x डी वाय बाय डी एक्स 4x डी वाय बाय डी एक्स प्लस इथं आलेलं आहे 4x स्क्वेअर वाय, आणि हा मायनस वाय इकडे आला तर प्लस वाय येईल, याला म्हणेन मी 3y प्लस 3y इज इक्वल टू 0. माझं उत्तर जवळपास सगळं झालेलं आहे, फक्त एक स्टेप राहिली. पहा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x डी वाय बाय डी एक्स प्लस वाय कॉमन 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. हॅन्स इट इज प्रूव्ह. मित्रांनो,
अशा प्रकारे आपण हे गणित प्रूव्ह केलं. पहा डबल एकदा या ठिकाणी एकदम सुंदर असं गणित दिलेलं होतं. लॉग वाय इज इक्वल टू लॉग साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर. खाली शोधात दिला होता. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर दिला तर कसंच आपल्याला या गणितात उत्तर येत नाही. या गणिताचं एकच प्रिकॉशन आहे, लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स म्हणजे एक्स, म्हणजे हा जो लॉग ई रेस एक्स स्क्वेअर याला लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर लिहा. नंतर लॉग ए बी म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी. बाय प्रॉपर्टी इक्वेशन 1 घ्या. सरळ सरळ पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याला यू याला व्ही म्हणा, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा, ई रेस टू दी पॉवर एक्सनं डिवाइड करा, रिक्वायर्ड आन्सर. कुठं बोर्डवर जो प्रॉब्लेम लिहिलेला आहे वाय बरोबर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स शो दॅट. इथं दिला y2, इथं y1, इथं mn दिला. या गणिताचं जर आपण सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढला तर शो दॅट होत नाही. जसं मागच्या गणितामध्ये आपण सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढला, डिवाइड केलं, उत्तर आलं. काही काही गणितामध्ये वेगळं लॉजिक लावायचं असते आपल्याला. कसं वेगळं लॉजिक लावायचं बा, सोपी टेक्निक शिकवतो तुम्हाला. हे y दिलेलं आहे आणि शो दॅट दिलेलं आहे ना, तर y इज इक्वल टू पा ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स इक्वेशन 1. सरळ सरळ याचा y1 आणि y2 काढा. y1 म्हणजे dy बाय dx काढा आणि y2 म्हणजे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर काढा आणि मग पुढं काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. इथं y आला. आता y1 कसा काढायचा पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x या दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करा. डी डी एक्स ऑफ y इज इक्वल टू ए डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस बी डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एन एक्स. याचं उत्तर काय आलं पहा, डी वाय बाय डी एक्स बरोबर एम ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस एन बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. एम एक्सचा डेरिव्हेटिव्ह एम, एन एक्सचा डेरिव्हेटिव्ह एन, हे झालं इक्वेशन सेकंड. यालाच तुम्ही y1 जरी रिप्रेझेंट केलं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. y1चाच अर्थ असतो तुमचा डी वाय बाय डी एक्स किंवा वाय डॅश किंवा y1 काही रिप्रेझेंट केल्यानंतर काहीही बिघडत नाही. हे आर आहे त्याचं. दुसरं पहा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स या टर्मचा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग या टर्मचा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर एकदम सुंदर काय आहे पहा, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम ए डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस एन बी डी डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एन एक्स. म्हणजेच काय आलं पहा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर एम स्क्वेअर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस एन स्क्वेअर बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. यालाच तुम्ही y2 असं लिहिलं तरी चालते, एम स्क्वेअर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स एन स्क्वेअर बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. इक्वेशन नंबर 3 दिलेलं इक्वेशन घेतलं, एक सरळ डेरिव्हेटिव्ह काढला. सोपा डेरिव्हेटिव्ह कोणाला येईल एवढा सोपा. त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे इक्वेशन 1चा डेरिव्हेटिव्ह काढला, त्याला y1 म्हटलं. इक्वेशन 2चा डेरिव्हेटिव्ह काढला, डबल डेरिव्हेटिव्ह त्याला y2 म्हटलं. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. आता माझा जो शोधाट आहे तो इथे येतच नाही. मी किती जरी ॲडजस्टमेंट केली, ए बीच्या किमती टाकल्या शोधाट येत नसेल. इकडं पहा आता, ॲक्च्युअल मी पहिला डेरिव्हेटिव्ह काढला इक्वेशनहून, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढला, हे उत्तर यायला पाहिजे. हे येत नसेल तर अशा वेळेस सोपं लॉजिक वापरायचं, LHS घ्यायचा. LHS कोण आहे पहा, LHS y2 मायनस एम प्लस एन इंटू y1 प्लस एम एन वाय. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, सरळ सरळ y2 y1 आणि y या तिघायच्या किमती टाकायच्या आणि 0 येते का पाहायचं. तिघायच्या किमती टाकल्याने 0 आलं तर LHS मस्ट बी इक्वल टू RHS. हेन्स इट इज प्रूव्ह. ही सगळ्यात सिम्पल टेक्निक आहे. जर समजा आपल्याला एखाद्या वेळेस गणित तयार होत नसेल शोधाट, तर रेअरर केसमध्ये मी असा प्रयोग करू शकतो. y घ्या, डी वाय बाय डी एक्स घ्या, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर घ्या, शोधाटचा LHS घ्या आणि किमती टाका. लगेच पुढचा RHS तो आला पाहिजे. सगळ्या गणितात वापरत चालते, पण शक्यतो शोधाट होतातच. पण ज्या गणितामध्ये लवकर येत नाही त्या गणितामध्ये अशी टेक्निक वापरायची म्हणजे पटकन टार्गेटवर पोचते माणूस. y2 आता इथं नावं दिले, फॉर्म इक्वेशन 1 2 3. पहा, फॉर्म इक्वेशन 1 2 3. पहिला आला माझा y2. मोठाले डोळे करायचे, फक्त y2ची किंमत घ्यायची. y2 कोणाला पहा, एम स्क्वेअर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स एन स्क्वेअर बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. झाला. मधात कोण आहे माझा, तिथं मायनस. इथं कोण आहे माझा, एम प्लस एन. एका खाली एक नंतर घेतो. आता y1 कोण आहे पहा, y1 मध्ये आलेला आहे माझा एम ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स
एन बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. एकही टर्म इकडे तिकडे गेली ना गणित जात्या. एम ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स, एन बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स प्लस एम एन, प्लस कोण आहे एम एन इंटू वाय. वाय बरोबर कोण आहे पा, वाय बरोबर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. ही मोठी जी टर्म आहे ना, हे मोठ्या टर्मला शांततेने सिम्प्लिफाईड करा. असं वाटते एकूण एक टर्म एकमेकाला कॅन्सल करणार असं वाटते बरं, फिक्स नाही. मायनस साईनवर लक्ष द्या. इथं आलं एम स्क्वेअर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स एन स्क्वेअर बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. आता मायनस न मल्टिप्लाय करायचं, ते बी एम प्लस एकदम, म्हणजे एकदा तुम्ही एम न मल्टिप्लाय करा, एकदा तुम्ही एन न मल्टिप्लाय करा. मायनसने मी एकदा एम न मल्टिप्लाय करतो. मायनस एम स्क्वेअर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स मायनस एम एन बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. डबल लक्ष द्या, मी डायरेक्ट घेतलं मायनस एम न याला मल्टिप्लाय केलं एम स्क्वेअर ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स नंतर एम एन बी ए रेस टू दी पॉवर एन एक्स. इथं चुकू नका, मायनसनं मल्टिप्लाय करा. मायनस एम एन ए रेस टू दी पॉवर एम एक्स मायनस एन स्क्वेअर बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. गडबड होऊ नका देऊ, सरळ सरळ याच्यापासून चार टर्म आल्या. हे बा ह्या दोन आणि ह्या दोन चार, कोण कोण चार आहे पहा, पहिली दुसरी, हे बा एक टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म आणि चौथी टर्म, ह्याच्याच चार टर्म आल्या. आता प्लस काय आलं पहा, प्लस आलं तुमचं एम एन ए ई रेस टू दी पॉवर एम एक्स प्लस एम एन बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. आता जशा जशा टर्म कॅन्सल करता येईल तशा तशा टर्म कॅन्सल करायचा प्रयत्न करा. बळजबरी नाही करायच्या, कॅन्सल होत असेल तर करा, नाही तर करू नका. इथं एम स्क्वेअर ए आलेलं आहे, इथं एम स्क्वेअर ए, इथं एम स्क्वेअर ए, एक प्लस एक मायनस, त्याच्यानंतर आलेला आहे एन स्क्वेअर बी, हे बा एन स्क्वेअर बी ई रेस टू दी पॉवर एन एक्स. आता आलेलं आहे एम एन ए रेस टू दी पॉवर एम एक्स. हे बा एम एन, हा बा हा झिगझॅग, हा झिगझॅग आणि क्रॉस, हा क्रॉस, हे झाले सेम. आणि उरलेला आलेला आहे एम एन बी रेस टू दी पॉवर एन एक्स. ह्या एकमेकाला पूर्ण टर्म कॅन्सल झाल्या. याला ही टर्म कॅन्सल झाली, या झिगझॅगला हा कॅन्सल झाला, या झिगझॅगला हा कॅन्सल झाला, या झिगझॅगला हा कॅन्सल झाला. म्हणजे एकूण एक टर्म एकमेकाला कॅन्सल झाली. म्हणजे या ठिकाणी एल एच एस मस्ट बी इक्वल टू 0. दॅट इज एल एच एस मस्ट बी इक्वल टू मित्रांनो आर एच एस. रेअरर केसमध्ये टेक्निक घ्यायची, कधीच तुमचा प्रॉब्लेम जाणार नाही. देअरफॉर y2 मायनस एम प्लस एन इंटू y1 प्लस एम एन वाय मस्ट बी इक्वल टू 0. हॅन्स इट इज प्रूव्ह. सर्वात सोपी टेक्निक आज तुम्हाला मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये शिकवली. ज्या दिवशी आपला शोधाटचा प्रॉब्लेम तयार होत नाही, वाय घ्या, पहिला डेरिव्हेटिव्ह काढा, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा आणि डायरेक्ट एल एच एसमध्ये टाका. एल एच एसमध्ये टाकल्यानंतर आर एच एस जर येत असेल तर एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. रेअरर केसमध्ये वापरलेली सर्वात सुपर टेक्निक असेल. असा डबल एक प्रॉब्लेम आपण घेऊ. बोर्डवरचा प्रॉब्लेम तयार करायचा आहे. वाय इज इक्वल टू 3 ई रेस टू दी पॉवर 2x. वाय इज इक्वल टू 3 ई रेस टू दी पॉवर 2x प्लस 2 ई रेस टू दी पॉवर 3x. इक्वेशन 1. याला सॉल्व करण्याचे एवढ्या नंबर ऑफ टेक्निक आहे, माणूस परेशान होऊन जाते. आर्बिट्री कॉन्स्टंटनं जर सॉल्व करायचं असेल तर याला कॅन्सल करा पहिल्या डेरिव्हेटिव्ह, याला दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह या 3ला कॉन्स्टंट करा, मग डिवाइड करा आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. दुसरी मेथड, पहिलं फंक्शन घ्या वाय, पहिला डेरिव्हेटिव्ह काढा, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा, मग आलेल्या डेरिव्हेटिव्हच्या किमती 3x3च्या डिटर्मिनंटमध्ये पुट करा. नियम नंबर 2 पहा. रूल नंबर फर्स्ट, पहिला आर्बिट्री कॉन्स्टंट कॅन्सल करणे पहिल्या डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्यात दुसरा आर्बिट्री कॉन्स्टंट करणे, मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करणे. दुसरी मेथड, पहिलं वाय घ्या, डी वाय बाय डी एस घ्या, डबल डेरिव्हेटिव्ह काढा, आर्बिट्री कॉन्स्टंट 3x3च्या डिटर्मिनंटमध्ये सॉल्व करा. तिसरी टेक्निक, वाय घ्या, डी वाय बाय डी एस काढा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढा, आलेली किंमत एल एच एसमध्ये टाका, एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. आत्ता जसं सोडवलं तसं करतो पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं कोण आलं गणेश, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स 3 e raised to the power 2x into 2 plus 2 into 3 e raised to the power 3x.
आता या गोष्टी सांगायसारख्या नाही, ह्या डायरेक्ट हे तुम्हाला समजतात. पहा ए बी घेतला तरी चालतो, 3 आणि 2 तरी कन्फ्यूज करते. तुम्हाला ए बीने मी होमवर्क देणार आहे. इथं 6 e raised to the power 2x प्लस 6 e raised to the power 3x इक्वेशन नंबर 2. अगेन डेरिव्हेटिव्ह काढा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मारुती याचा डेरिव्हेटिव्ह आला d²y/dx². इथं आला तुमचा 6 डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power 2x प्लस 6 डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power 3x. टर्मकडे लक्ष द्या. इथं आलं d²y/dx² बरोबर 12 e raised to the power 2x 18 e raised to the power 3x इक्वेशन नंबर 3. डेरिव्हेटिव्ह लक्षात द्या. 3 दूनी 6, 3 दूनी 6. इथं आला 12, इथं आला 18. हे 1 2 3 डेरिव्हेटिव्ह आले. आता डिटर्मिनंटनं सॉल्व करायचं असेल 3x3चा डिटर्मिनंट घ्या, वायचे कोइफिशियंट लिहा, dy/dy लिहा, d²y/dx² लिहा. ही एक मेथड आहे. दुसरी मेथड अशी आहे, मी कधीच घेतली नाही, आज घेऊन पाहतो डेरिव्हेटिव्ह. LHS मस्ट बी इक्वल टू कोण आहे पहा, d²y/dx² मायनस 5 dy/dx प्लस 6y. फॉर्म इक्वेशन 3 2 1. काही पहा मित्रांनो, LHS मस्ट बी इक्वल टू एका खाली एक d²y/dx² बरोबर 12 e raised to the power 2x प्लस 18 e raised to the power 3x मायनस 5 जसेच्या तसे. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ dy/dx? हे आलं तुमचं 6 e raised to the power 2x प्लस 6 e raised to the power 3x प्लस आता कोणाला 6y. 6 जसाच्या तसा, yची किंमत 3 e raised to the power 2x 2 e raised to the power 3x. असाच प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क करायचा आहे. पहा या ठिकाणी काय झालं, इथं झालं 12 e raised to the power 2x 18 e raised to the power 3x 13 e raised to the power 2x 13 e raised to the power 3x. 5 मल्टिप्लाय केलं 6ला, 5 मल्टिप्लाय केलं 6ला, इथं आलं माझं 18 e raised to the power 2x प्लस इथं आलं माझं 12 e raised to the power 3x. बरोबर आहे. आता बेरीज शांततेने करा, गडबड करू नका. 18 प्लस 12 हे झालं माझं 13 e raised to the power 2x 13 e raised to the power 3x मायनस 13 e raised to the power 2x मायनस 13 e raised to the power 3x. सर्वात सिंपल आणि साधी टेक्निक आहे डेरिव्हेटिव्हमधली. सरळ सरळ लहान मुलासारखा पहिला डेरिव्हेटिव्ह काढा, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा, LHS घ्या आणि LHS घेतल्यानंतर ही टर्म या टर्मला, ही टर्म या टर्मला, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. देअरफॉर काय असेल पहा, d²y/dx² मायनस 5 dy/dx प्लस 6y इज इक्वल टू 0. हेन्स इट इज प्रूव्ह. हेच गणित तुम्हाला घरी सॉल्व करायचं आहे सेम. फक्त मी काय करतो पहा, मला शोधात माहीत नाही काय येतो, पण अंदाज असा वाटतो ए e raised to the power 2x बरोबर आहे प्लस b e raised to the power 3x. असा जर प्रॉब्लेम आला म्हणजे ए आणि बी बरोबर आहे, ए बी 2x 3x आला, मला असं वाटते फिक्स नाही आहे, घरी करून पहा. प्रूव्ह दॅट अंदाज आहे माझा d²y/dx² मायनस 5 dy/dx प्लस 6y मस्ट बी इक्वल टू 0. किंवा मी एक काम करू शकतो पहा, कॉम्प्लिकेटेड होईल पण जमेल. हा जो 3 आहे ना, इथं ए, इथं बी घ्या, इथं बी, इथं ए घ्या. आता 100% तुमचं होमवर्क बॅलन्स होईल. हे होमवर्क तुम्हाला घरी सोडवायचं, म्हणजे ए बीच्या किमती घेतल्या जनरलपेक्षा तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. सर्वात सुपर टेक्निक. फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला, पहा जुना नॉलेजवर आधारित आहे, तुम्हाला येत असेल तर मला सांगा. इथं dy ऑफ tan x आहे, तुम्ही डेरिव्हेटिव्ह सांगता डायरेक्ट, सर याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा sec² x इंटू dx/dy आला असं सांगतात. पण ॲक्च्युअल काय असते पहा, dy ऑफ tan x जर काढायचा असेल तर ॲक्च्युअल असा असतो तुमचा dy ऑफ tan x हा असतो पहिले dx ऑफ tan x इंटू dx/dy असा हा डेरिव्हेटिव्ह तयार होतो. पहा हे बघा, dy ऑफ tan x म्हणजे काय, सुरुवातीला dx ऑफ tan x इंटू dx/dy, मग tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec² x इंटू dx/dy इंटू काय असतो तुमचा dx/dy. याच्यावर आधारित माझा थेरम आहे. पहा
मला डी डी वाय ऑफ टॅन एक्स चला तुम्ही सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी वाय डी एक्स बाय डी वाय लिहितात, पण ॲक्च्युअलमध्ये काय असतो डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय असते. आता मला या टाईपचं सर्वात शेवटचं गणित शिकवायचं, जे गणित माझं इन्व्हर्स आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं कॉम्बिनेशन आहे. मी अगोदर बी टाकलं होतं, आता डबल टाकून राहिलो आहे. काही मुलींना डिफिकल्टी आली होती, समजलं नव्हतं, म्हणून मी हे गणित डबल करून राहिलेलं आहे. इन्व्हर्स आणि त्या ठिकाणी डबल डेरिव्हेटिव्ह याचं कॉम्बिनेशन आहे. पहा, y बरोबर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, देन प्रूव्ह दॅट डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -3 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. म्हणजे हे गणित कॉम्बिनेशनचं आहे, इन्व्हर्स आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहा, वाय बरोबर एफ ऑफ एक्स डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स सच दॅट एक्स बरोबर एफ इन्व्हर्स वाय इज एक्झिस्ट. वाय जर इथं दिलेलं आहे, वाय बरोबर एफ ऑफ एक्स डिफरन्शियल फंक्शन आहे, वाय बरोबर एफ ऑफ एक्स जर डिफरन्शियल फंक्शन असेल तर बाय युजिंग इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक्स बरोबर एफ इन्व्हर्स वाय इज एक्झिस्ट. वाय जर एफ ऑफ एक्सचं फंक्शन असेल तर एक्स बरोबर एफ इन्व्हर्स वाय हे एक्झिस्टच असते, असं आपण थेरममध्ये शिकलो होतो. म्हणजे आता काय आलं पहा, हे आलं. मग डी एक्स बाय डी वाय बरोबर काय 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स, ही डेफिनेशन आहे कोणाची, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. डी एक्स बाय डी वाय बरोबर 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स 100% समजलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, मला डी स्क्वेअर वाय काढायचं इथे, डी स्क्वेअर वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, डी डी वाय ऑफ डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू डी डी वाय ऑफ 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. अरे तुम्ही किती लहान पोरासारखं करता पहा बरं. आता हे फंक्शन माझं कसं आलं, डी स्क्वेअर वाय डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर आलं, डी डी वाय ऑफ या खालच्या टर्मला वरती नेल्यामुळं मायनस येईल. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय काय असतो, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. तसं याचा डी डी वाय ऑफ डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल पहा, याचा ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह काय असेल, याचा डेरिव्हेटिव्ह असेल डी डी एक्स ऑफ पहा डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -1 इंटू डी एक्स अपॉन डी वाय इंटू काय असेल तुमचा डी एक्स अपॉन डी वाय असेल. ही गोष्ट तुम्हाला एकदम लक्षात ठेवू नये. हे पहा ना इथं डी डी वाय ऑफ टॅन एक्स, डी डी वाय ऑफ टॅन एक्स म्हणजे काय, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स बाय डी वाय. इथं डी डी वाय ऑफ डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -1 म्हणजे काय, तुम्हाला डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू वाय. तुम्हाला डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे तुम्ही याला एफ ऑफ एक्स किंवा एक्स जर कन्सिडर करत असाल तर याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -1 इंटू डी एक्स बाय डी वाय इंटू तुमचा काय असतो इथं डी एक्स बाय डी वाय. झालं यार गणित. इकडं पहा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n, इथं -1, इथं आलं डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2. हे बघ इथं आलं तुमचं डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजे -1 डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2 इंटू पहा पुरो डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू हे बघा इथं फॉर्म्युला किती सोपा आहे, बिनकामाला कन्फ्यूजमध्ये जाऊ नका रे प्लीज. एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा -1 हा डबल याचा डेरिव्हेटिव्ह इंटू हा आपला डी एक्स बाय डी वाय जसाच्या तसा. पहा मित्रांनो एकदम साधा कन्सेप्ट आहे. याचा डेरिव्हेटिव्ह -1 डी वाय बाय डी एक्सच्या डोक्यावर -2 इंटू डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. ही टर्म जशीच्या तशी. इथं कोण आलं पहा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू इथं आलेलं आहे मायनस डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2 इंटू यालाच लिहिलं जाते डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इंटू बरोबर आहे 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. हा जो तुमचा डी एक्स बाय डी वाय आहे याला 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स लिहिलं. बरं एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -2 इंटू डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -1 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. या टर्मला मला वरती घ्यायचं म्हणून मी त्याला मायनस लिहिलं. लास्ट स्टेपमध्ये डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर बरोबर डी वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर -डी स्क्वेअर वाय बाय